मराठा आरक्षण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती। बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा। मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा। ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुकारणार एल्गार। मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन। दीपोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष। उसाला प्रतिटन 3,751 रुपये विना कपात द्या। 10 तारखेपर्यंत मागण्यांचा विचार करा, अन्यथा मैदानात उतरू। राजू शेट्टींचा सरकारला इशारा। पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड। मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 31,000 बोनस। ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24,500 तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 34,500 रुपये बोनस जाहीर। गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना अटक। गांजा विक्री करताना पोलिसांकडून अटक। पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई। छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसात 258 माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण। छत्तीसगडचा अबुजमाड आणि उत्तर बस्तर जिल्हा माओवाद मुक्त जाहीर। आज 150 पेक्षा जास्त माओवादी छत्तीसगड सीएम समोर करणार आत्मसमर्पण। आणि गुजरात सरकारमधील सर्वच मंत्र्यांचे राजीनामे। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांनी राजीनामे केले मंजूर। आज नवीन मंत्रिमंडळाचं होणार शपथग्रहण। आणि आता पुढची बातमी पाहूयात। मनसेच्या वतीनं वसई विरार महानगरपालिकेविरोधात मोर्चा काढण्यात आलाय। रस्त्यांच्या कामात कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। रत्नागिरीच्या खेडमधील लोटे औद्योगिक वसाहतीतल्या अनधिकृत गोशाळा आणि मुलींच्या शोषण प्रकरणी भगवान कोकरे महाराजांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। खेडमधील ग्रामस्थांनी या मागणीसाठी मोर्चा काढला। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगावमध्ये मोर्चा काढण्यात आला। चाळीसगाव वकील संघ, आंबेडकर अनुयायी आणि सामाजिक संघटनांचे शेकडो कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोरवर कारवाईची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं लातूरमध्ये रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीमध्ये सोयाबीन ऊस परिषद घेण्यात आली। परिषद सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीनची होळी करत सोयाबीनला 8,500 रुपये इतका दर देण्याची मागणी करण्यात आली। विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 13 गावपाड्यात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर भाजप उपाध्यक्ष अनंत जाधव यांच्या नेतृत्वात काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यात आलं। भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। मद्यपी ग्रामसेवकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सिल्लोड पंचायत समितीसमोर ग्रामस्थांनी साखळी उपोषण केलं। मद्यपान करून ग्रामसभा घेणाऱ्या ग्रामसेवकाचं निलंबन करावं आणि ग्रामसभेत घेतलेला एकतर्फी ठराव रद्द करावा या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलं। विरारमध्ये मनसेनं धरणे आंदोलन केलं। रस्ते आणि गटारच्या कामामध्ये कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। कार्यकारी अभियंता सतीश सूर्यवंशी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली। अकोल्याच्या आलेगावात एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे। त्याच्या बलिदानासाठी विजय बोचरेंच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर आशा सेविकांनी धरणे आंदोलन केलं। मानधन वेळेवर देण्याची मागणी करण्यात आली आहे तर दिवाळीसाठी 5,000 रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं आशा सेविकांनी सहभाग घेतला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली। मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 31,000 बोनस, बेस्ट कर्मचाऱ्यांना 31,000, ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24,500 तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 34,500 बोनस रुपये इतका बोनस जाहीर करण्यात आला। चालू गळीत हंगामातील उसाला प्रतिटन 3,751 रुपये विना कपात द्यावे तसंच गेल्या वर्षीच्या तुटलेल्या उसाला 200 रुपये अंतिम बिल द्यावं अशी मागणी
स्वाभिमानीच्या राजू शेट्टींनी केले 10 तारखेपर्यंत मागण्यांचा विचार करा अन्यथा मैदानात उतरू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलंय। सेस आणि पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्यांना दिलासा द्या, इमारतीच्या वयानुसार पुनर्विकासाचा निकष असावा अशा मागण्या या पत्राद्वारे करण्यात आल्या। माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा प्रवक्ता रुपेशच्या नेतृत्वात 150 माओवादी आत्मसमर्पण करणार आहेत। कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये या माओवाद्यांना जबलपूरला नेण्यात येणार आहे। जबलपूरमध्ये हे सर्व माओवादी आत्मसमर्पण करणार आहेत। मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। हे प्रकरण कोर्टात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी मेन्शन केलं होतं, मात्र कोर्टानं स्थगितीला नकार दिला आणि त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या GRला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती आहे। गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे। गांजा विक्री करताना दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं ही कारवाई केली। मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी खुलं राहणार आहे, तर 24 ऑक्टोबरला हे वनस्पती उद्यान बंद असेल। ऐन दिवाळीमध्ये राज्यातील हवामानात मोठे बदल झाले असून उन्हाची तीव्रता खूप वाढली आणि त्यामुळे उन्हात एकाच जागी खूप वेळ थांबू नका, कारण राज्याचा पारा 36 अंशांवर गेलाय असा सावधानतेचा इशारा हवामान शास्त्रज्ञांनी दिलाय। 65 कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढणी कंत्राट घोटाळ्यात अटक केलेल्या केतन कदम याला सत्र न्यायालयानं पुन्हा जामीन नाकारलाय। न्यायालयानं या गुन्ह्यात त्याचा थेट सहभाग असल्याचं निरीक्षण नोंदवलंय। मुंबई शहरासह तलावाच्या क्षेत्रातील उकाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे पाणीसाठ्यात देखील मोठी कपात झालेली आहे। गेल्या 14 दिवसात 25,841 दशलक्ष लिटर इतकी पाण्यामध्ये घट झाली असून पाणीसाठ्यात 14,32,000 दशलक्ष लिटरवरून 14,06,000 दशलक्ष लिटरवर आलाय। मुंबईत 72 वर्षीय वृद्ध शेअर दलालाला आभासी अटकेत ठेवून सायबर गुन्हेगारांनी खरं तर त्याची 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय। ही घटना देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाईन फसवणूक ठरली असून या आधीच्या गुन्ह्यांमध्ये 20 ते 23 कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याची नोंद आहे। पुणे सहकारी बँकेवर लावलेले सर्वसमावेशक निर्बंध रिझर्व्ह बँकेनं पूर्णपणे उठवले आहेत आणि त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरू होत असल्याची माहिती प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा आणि सहकारी विभागाच्या सहाय्यक निबंधक प्रगती वाबळे यांनी दिली। दिवाळी आणि आगामी काळातील लग्न सराईचा हंगाम तोंडावर असताना सोन्याच्या किमती दिवसागणिक नवा उच्चांक गाठतायत, तरी ग्राहकांच्या सोने खरेदीच्या उत्साहात मात्र तसूवरही फरक पडला नसल्याचं चित्र आहे। मात्र सोने खरेदीच्या पॅटर्नमध्ये बदल होत असून सोन्याच्या दागिन्यांऐवजी ग्राहक आता सोन्याचे बार आणि नाणी यांच्या खरेदीवर भर देत आहेत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। उद्धव ठाकरेंनी सामना दिवाळी अंकातून सरकारवर हल्लाबोल केलाय। मुंबईची चारही बाजूंनी लुटमार सुरू आहे। बळीराजाचं राज्य राजकारण्यांनी खाऊन फस्त केलंय। महायुतीचं राजकारण असंवेदनशील आणि निर्ढावलेलं असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार सभा किंवा मोर्चा होणार आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा होणार आहे। या मेळाव्याच्या बॅनरवर मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके यांचे फोटो आहेत आणि या बॅनरवरून सध्या चर्चा सुरू आहे। रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाहनाचं राज्यमंत्री योगेश कदम यांनी सारथ्य केलं। उपमुख्यमंत्री शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर असताना कदम यांनी गाडी चालवली। अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी किणीकरांनी भाजपला इशारा दिलाय। अंबरनाथ शहरात शिवसेनेची ताकद मोठी आहे असं असताना नगराध्यक्ष आमचाच होणार असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येतंय। यावरून युती धर्म पाळा अन्यथा भाजप नगरसेवकांच्या प्रवेशाची मोठी यादी आमच्याकडे आहे असा इशारा किणीकर यांनी दिलाय।